मित्रांनो, नमस्कार. आज आपण गणितातील नफा तोटा नफा आणि तोटा हा पाठ म्हणजे अभ्यासणार आहोत. नफा आणि तोटा काय असते ते अभ्यासणार आहोत. चला मग आपण काही उदाहरणे बघूया. हा पेन आहे. काय आहे? पेन. हे म्हणजे मी 5 रुपयाला पेन विकत घेतला होता. मी एक पेन मी 5 रुपयाला विकत घेतला होता आणि तो 60 रुपयाला विकला. तर मग नफा झाला की तोटा झाला? माझा नफा. फायदा झाला की नुकसान झाला? फायदा. फायदा झाला. म्हणजे मला इथं फायदा झाला. हा पेन हा पेन आहे दुसरा पेन. हा पेन मी 7 रुपयाला विकत घेतला होता आणि 5 रुपयाला विकला. मग माझा फायदा झाला की नुकसान झाला? नुकसान. नुकसान झालं. छान. छान. म्हणजे जेव्हा मी एक पेन 5 रुपयाला घेतला आणि तो 7 रुपयाला विकला तर माझा फायदा झाला होता. आणि तो दुसरा पेन मी जो 7 रुपयाला घेतला तो 5 रुपयाला विकला तेव्हा माझे नुकसान झाले होते. तर हे आपण व्यवहारामध्ये वापरतो. माझा फायदा झाला, माझा नुकसान झाला. मग गणितीय भाषेमध्ये आपण फायदा नुकसान म्हणजे काय? फायदा म्हणजे मला नफा झाला आणि नुकसान झाला म्हणजे माझा तोटा झाला असं म्हणतो. मग आज आपण नफा आणि तोटा हे सविस्तर बघूया. मग नफा म्हणजे काय? तर माझा फायदा होणे आणि तोटा म्हणजे काय? माझा नुकसान होणे. नफ्याचे सूत्र आहे ते मी लिहून सांगते तुम्हाला. नफ्याचे सूत्र विक्री किंमत मायनस खरेदी किंमत हा नफ्याचं सूत्र आहे. बघा, नफ्याचं सूत्र काय आहे? विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. म्हणजे जेव्हा आपण एखादी वस्तू विकत घेणार ते किंमत इथं लिहायची आणि जेव्हा आपण खरेदी किंमत जी असणार ओरिजिनल किंमत त्याची ते इथे लिहायची. तशाच प्रकारे आपण तोट्याचं सूत्र बघूया. तोट्याचे सूत्र खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. तोट्याचे सूत्र काय आहे? खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. हे आहे तोट्याचे सूत्र. हे नफ्याचे सूत्र आणि हे तोट्याचे सूत्र. तुम्हाला अजून काही उदाहरण सांगते. हा पुस्तक आहे. मी याला एका वेळेस घेतला होता. याची किंमत आहे 200 रुपये. आता मग मी याला विकायला जाणार तर मला 200 रुपये मिळणार का? नाही. नाही मिळणार. मग हे रद्दीमध्ये जाणार. याची किंमत मला 2 रुपये सुद्धा मिळणार नाही. म्हणजे मी बघा मी घेता वेळेस 200 रुपयाला विकत घेतला आणि मला मिळणार फक्त 2 रुपये आहे ना. मग माझ्या इथे कसं काय होणार? तोटा. नुकसान आणि होणार. याला गणितीय भाषेमध्ये आपण म्हणतो तोटा होणार. तसेच दैनंदिन जीवनातील उदाहरण घ्यायचं म्हटलं तर फ्रीजची किंमत किती असते सांगा बरं? 10,000. 10,000 12,000 असे असते. मग ते 12,000 मग आपण त्याला विकणार तर त्याची किंमत किती मिळणार आपल्याला? कमी मिळणार. खूप कमी मिळणार हो ना. म्हणजे तिथं पण आपल्याला नुकसान होणार. छान. म्हणजे तुम्हाला नफा तोटा म्हणजे समजली, संकल्पना समजली ना? हो. की फायदा आणि नुकसान याला गणितीय भाषेमध्ये नफा तोटा म्हणतात आणि ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला होत राहतो. आणि त्याचे आपण सूत्र पण बघितले. नफ्याचं सूत्र आहे विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. तोट्याचं सूत्र आहे खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. तर आपण याची काही उदाहरणे बघूया. हे सूत्र वापरून आपण उदाहरणे सोडवू शकतो. चल सायली वाच. पहिलं उदाहरण वाच.
एका दुकानदाराने एक पुस्तक 150 रुपयाला खरेदी केले आणि ते पुस्तक 180 ला विकले, तर त्याला किती नफा किंवा तोटा झाला? छान. म्हणजे उदाहरण एक काय आहे की एका दुकानदाराने एक पुस्तक 150 रुपयाला खरेदी केले आणि तेच पुस्तक त्यांनी 180 रुपयाला विकले, तर त्याला नफा झाला की तोटा? या उदाहरणामध्ये आपल्याला नफा झाला आहे की तोटा झाला आहे ते सांगायचं. चला मग आपण उदाहरण पहिलं सोडवूया. सर्वात पहिले आपल्याला काय असतं, म्हणजे इथं काय दिलं आहे माहितीमध्ये ते लिहून घ्यायचं असते. म्हणजे हे 150 रुपयाला खरेदी केले म्हणजे काय? खरेदी किंमत आहे. मग आपण लिहिणार खरेदी किंमत किती आहे सांगा. 150. 150 रुपये. हा, मग आपण किती रुपयाला विकले ते पुस्तक? खरेदी किंमत 150 मॅडम. सॉरी, खरेदी किंमत किती आहे? 150 आहे. आणि विक्री किंमत किती आहे? 180. 180 आहे. म्हणजे हे दिलेलं आहे आपल्याला. मग आपण सूत्र काय बघितलं होता? नफा बरोबर इथं आपल्याला याच्यावरून समजत आहे की 180 मधून 150 मायनस केले तर आपल्याला किती मिळणार? 30. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. म्हणजे आपण एक खरेदी किंमत 150 रुपये घेतले होते, विक्री आपण 180 ला. म्हणजे आपल्याला याच्यावरून समजत आहे ना की आपला नफा झालेला आहे. मग नफ्याचं सूत्र काय आहे? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. हे सूत्र आहे. चला याच्यामध्ये त्याच्या किमती टाकूया. विक्री किंमत किती आहे? 180. 180 रुपये. आणि खरेदी किंमत किती आहे? 150. 150 रुपये. मग 180 मधून 150 गेले तर किती? 30. 30 रुपये. म्हणजे इथं आपल्याला 30 रुपयाचा काय झाला आहे? नफा. फायदा झाला म्हणजे नफा झाला. समजला का पहिलं उदाहरण? हो. बघा एकदा लक्ष द्या, मी समजून सांगते. उदाहरण काय होता? एका दुकानदाराने एक पुस्तक 150 रुपयाला खरेदी केला आणि ते 180 रुपयाला विकत घेतले, तर त्याला किती नफा किंवा तोटा झाला हे विचारले आहे. मग आपण काय केलं? आपल्याला काय दिलं आहे? खरेदी किंमत दिली आहे 150 रुपये, विक्री किंमत दिली आहे 180 रुपये. मग आपण सूत्र वापरलं. आपल्याला इथून दिसून आला की हे छोटी किंमत आहे, तर आपण म्हणजे विक्री किंमत जास्त आहे, खरेदी किंमत कमी आहे, म्हणजे आपला नफा होणार आहे. मग आपण नफ्याचं सूत्र वापरला की नफा म्हणजे विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. खरेदी किंमत विक्री किंमत किती आहे? 180 रुपये. खरेदी किंमत आहे 150 रुपये. तर मग आपण 180 मधून 150 रुपये मायनस केले तर आपल्याला आले 30 रुपये. मग हा 30 रुपये काय आहे? त्या दुकानदाराला झालेला फायदा आहे. मग आपण असं सोडून देणार का? नाही. आपण याला मार्क मिळणार नाही. तिथं विचारलाय ना त्याला नफा झाला की तोटा झाला, मग आपण ते लिहायचं इथं. असं हे असे 3 डॉट करायचे आणि लिहायचा दुकानदाराला 30 रुपयाचा नफा झाला. जेव्हा तुम्ही असा सेंटेन्स लिहिणार तेव्हा तुम्हाला 1 मार्क मिळणार. तुम्ही असं स्टेप बाय स्टेप लिहाल तर तुम्हाला मार्क मिळणार. तुम्ही फक्त 180 मायनस 130 रुपये नफा असं लिहिणार तर मिळणार का? नाही. तुम्हाला काय दिले आहे त्याच्यावर 1 मार्क, सूत्र लिहिल्यावर 1 मार्क, किंमत टाकून त्याची व्हॅल्यू काढल्यावर 1 मार्क, आणि जेव्हा तुम्ही हा दुकानदाराला 30 रुपये नफा झाला हा जेव्हा वाक्य लिहाल त्याला 1 मार्क, असे मार्क्स डिवाइड केलेले असतात. समजलं तुम्हाला पहिलं उदाहरण? चला आपण दुसरं उदाहरण सोडवूया.
एक सायकल 2000ला विकत घेतली आणि 1500ला विकली तर किती तोटा झाला? इथं आपल्याला डायरेक्ट तोटा विचारलाय म्हणजे विक्री किंमत होती 2000 रुपये, खरेदी किंमत होती 1500 रुपये आणि आपल्याला डायरेक्ट विचारलाय की तोटा काय झालाय. म्हणजे आपण एक सूत्र वापरू शकणार. मग अशी आपण काय केला होता की आपण बघितला म्हणजे कोणती किंमत जास्त आहे, विक्री किंमत जास्त आहे की खरेदी किंमत जास्त आहे, त्याच्यावर आपण सूत्र मग ठरवलं की आता इथं नफा होणार आहे म्हणजे नफ्याचं सूत्र वापरूया. पण इथं डायरेक्टली दिलाय की तोटा किती झालाय म्हणून. मग आपल्याला तोट्याचं सूत्रच वापरायचं. तर बघा आपण आता उदाहरण दुसरा बघू. हा उदाहरण दुसरा की काय दिलं आहे त्याच्यामध्ये खरेदी किंमत किती आहे 2000. खरेदी किंमत 2000 आहे. विक्री किंमत किती आहे 1500. हा विक्री किंमत आहे 1500. मग सूत्र काय आहे तोट्याचं खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. हे आहे सूत्र. त्याला आपण असं अधोरेखित करणार सूत्राला. चला मग याच्यामध्ये आपण किंमत टाकणार. खरेदी किंमत किती आहे 2000 रुपये. विक्री किंमत किती आहे 1500 रुपये. 2000 मायनस 1500 किती होणार 500. 500. म्हणजे याला किती रुपयाचा 500 रुपयाचा काय झाला आहे तोटा झाला आहे. मग आता काय म्हटलं होतं की याचं सेंटेन्स मध्ये लिहायचं 500 रुपयाचा तोटा झाला. म्हणजे आपला इथं उत्तर कंप्लीट झालाय. इथं दिला होता काय दिला होता या उदाहरणामध्ये एक सायकल आपण 2000 रुपयाला घेतली होती आणि 1500ला विकली होती. मग त्यांनी विचारलं होतं की आपल्याला तोटा काय किती झालाय ते सांगा. मग आपण घेतली खरेदी किंमत 2000 रुपये, विक्री किंमत 1500 रुपये आणि मग सूत्र वापरला तोट्याचा खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. त्याच्यामध्ये आपण किमती टाकल्या. खरेदी किंमत 2000, विक्री किंमत 1500. मग आपल्याला किती 500 रुपयाचा तोटा झाला. मग आपण आपली काय लिहिणार त्यांनी विचारलं आहे ते 500 रुपयाचा तोटा किती झाला म्हणून विचारले ना. मग आपण लिहिणार 500 रुपयाचा तोटा झाला. अशा प्रकारे हे आपण दुसरं उदाहरण सोडवलं. आपण आता तिसरं उदाहरण बघूया. तिसरा उदाहरण काय आहे राहुलने एक वस्तू 50 रुपयाला विकत घेतली व तीच वस्तू 70 रुपयाला विकली तर त्याला झालेला नफा किती. म्हणजे राहुल हा एक व्यक्ती आहे. त्याने काय घेतली एक वस्तू घेतली. किती रुपयाला वस्तू घेतली 50 रुपयाला घेतली. मग त्याला ती वस्तू विकायची होती. मग त्याने किती रुपयाला विकली 70 रुपयाला विकली. मग त्याला किती नफा झाला ते विचारलं. म्हणजे आपल्याला इथं नफा विचारलाय तर आपण नफ्याचं सूत्र वापरतो. चला मग आपण तिसरा उदाहरण सोडवू. राहुलने खरेदी केलेली वस्तूची किंमत काय आहे 50 रुपये. छान 50 रुपये. विकली किती रुपयाला ते 70 रुपये. 70 रुपयाला विकली. म्हणजे राहुलने एक वस्तू 50 रुपयाला खरेदी केली. तीच वस्तू त्याने 70 रुपयाला विकली. मग आपल्याला काय करायचं आहे नफा विचारलाय. दिसतंय ना उदाहरणामध्ये काय विचारलाय नफा विचारलाय. मग आपण काय वापरणार नफ्याचं सूत्र वापरणार. नफ्याचं काय सूत्र आहे विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. हे नफ्याचं सूत्र आहे. मग आपण याला अधोरेखित करणार. चला याच्यामध्ये किमती घेऊया आपण. विक्री किंमत किती आहे
70 रुपये. 70 रुपये. खरेदी किंमत किती आहे? 50 रुपये. 50 रुपये. छान. किती येणार? 70 मधून 50 गेले किती येणार? 20 रुपये. 20 रुपये. म्हणजे राहुलला 20 रुपयाचा काय झाला आहे? नफा. नफा झाला आहे. मग आपण इकडे कोणत्या सेंटेन्स मध्ये लिहिणार? राहुलला 20 रुपयाचा नफा झाला. झाला. म्हणजे आता आपला इथं उत्तर संपला. इथपर्यंत येऊन आपल्याला पोहोचायचं आहे. आता आपण तिसरं उदाहरण सोडवला. आपल्याला खरेदी किंमत दिली होती. म्हणजे राहुलला घेतलेल्या वस्तूची किंमत 50 रुपये होती. त्याने त्या वस्तूला 70 रुपयामध्ये विकलं. मग त्याने आपल्याला नफा विचारला म्हणून आपण नफ्याचं सूत्र वापरला. नफ्याचं सूत्र काय आहे? विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. मग आपण त्या किमती ठेवल्या. आपण वरती लिहिलेत ना, खरेदी किंमत किती, विक्री किंमत किती. तर विक्री किंमत होती 70, तर आपण इथे 70 लिहिला. खरेदी किंमत 50 आहे, तर इथे 50 लिहिला. मग आपल्याला इथे लिहिला 50 रुपयाचा राहुलला तोटा झाला. मग आपण इथंच थांबलो का? नाही. मग आपण ते वाक्य त्यांनी जो हे आखरीला विचारलं ना, नफा किती झाला, मग ते सेंटेन्स आपण पूर्ण केला की राहुलला 20 रुपयाचा नफा झाला. तर आज आपण काय बघितलं? नफा तोटा.